पुढची बातमी। दादाताई पुन्हा एकत्र व्हा असे पोस्टर नागपुरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लावलेत। नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर आहे आणि या चिंतन शिबिराच्या ठिकाणी एनसीपी कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलेले आहेत। दादाताई एक व्हा असा पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आलाय। झालं गेलं गंगेला मिळू द्या, नतमस्तक होऊन विनंती करतो असंही या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलंय। तर नागपुरातील चिंतन शिबिर ठिकाणी ही पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये दादाताई एक व्हा असा आशय लिहिण्यात आलेला आहे। झालं गेलं गंगेला मिळू द्या, नतमस्तक होऊन विनंती असा देखील आशय या पोस्टरवर लिहिण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे, थेट नागपुरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर नागपूरमध्ये आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर आहे, त्याच पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांनी ही पोस्टरबाजी केलेली आहे। त्यामध्ये दादाताई एकत्र व्हा अशी विनंती करण्यात आली आहे। काय अपडेट? नक्कीच राष्ट्रवादीच्या मूळ राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जे आहे ते अजित पवार गट वेगळा झाला आणि अजित पवार गटाने जे आहे ते लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू शकतो आणि त्यासाठी सज्जतेच्या दृष्टीने जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचं आज राष्ट्रीय चिंतन शिबिर नागपूरच्या या वर्धा रोड इथला इम्पेरियल पॅलेस एम्प्रेस पॅलेस इथं होत आहे। त्यामुळे या शिबिराकडे जे आहे ते महत्त्वाचं राजकीय लक्ष लागून असलेलं आहे, कारण नागपूर प्रामुख्याने आपण पाहिलं तर भाजपचा गड म्हणून ओळखला जातो। स्वतः मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय जे आहे ते या नागपूरमध्ये आहे आणि त्याच नागपूरमध्ये जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पहिलं चिंतन शिबिर होतं। त्यामुळे एक प्रकारे एक राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्तानं अजितदादा गटाकडून जो आहे तो केला जातोय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चिंतन शिबिराला जे आहे ते महत्त्व आलेलं आहे, कारण या चिंतन शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांपासून मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांपर्यंत असे जवळपास 550 महत्त्वाचे पदाधिकारी, आमदार आणि खासदार जे आहेत ते इथं उपस्थित राहणाऱ्या पक्षानं आतापर्यंत केलेलं काम आणि आता इथून पुढे पक्षाची भविष्यातली वाटचाल कशी असावी या दृष्टीने जे आहे ते चिंतन इथं या शिबिराच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मात्र या सगळ्या शिबिरामध्ये एक पोस्टर जे आहे ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं। त्यामुळं त्यात असा उल्लेख केलेला आहे की दादा आणि सुप्रियाताई तुम्ही परत एकत्र या, झालं गेलं ते गंगेला वाहून गेला अशा आशयाचा तो पोस्टर जो आहे तो लावण्यात आलेला आहे। खरं तर आता या दोन्ही गटांमध्ये जी आहे ती दरी वाढत चाललेली आणि त्यातलं तर आता अजितदादा गटानं वेगळं आपलं चिंतन शिबिर घेतलेलं आहे। त्यामुळे आता या होर्डिंग्सला किती महत्त्व मिळेल हे सांगता येत नाही। मात्र कार्यकर्त्यांच्या अजून देखील या भावना आहेत की दादा आणि ताईंनी एकत्र यावं आणि झालं गेलेलं गंगेला वाहून जावं, ही त्यांची भावना असली तरी आता आजच्या या चिंतन शिबिरामध्ये नेमक्या कुठल्या विषयांवर चर्चा केली जाते, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय पक्षाची रणनीती ठरविली जाते हे देखील पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। साधारण सकाळी 9:30 वाजता जे आहे ते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या चिंतन शिबिराचं उद्घाटन होईल आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेगवेगळ्या सत्रामध्ये हे चिंतन शिबिर चालणार आहे। पक्षाचे वेगवेगळे नेते जे आहेत ते या चिंतन शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे हे शिबिर कार्यकर्त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे। राज्यभरातून कार्यकर्ते 2 दिवसांपासून जे आहेत ते नागपूरमध्ये या शिबिराच्या निमित्तानं दाखल झालेले आहेत आणि आता या शिबिरस्थळी देखील यायला इथं सुरुवात झालेली आहे। अतिशय भव्य दिव्य या एम्प्रेस पॅलेसमध्ये राष्ट्रवादीचं हे चिंतन शिबिर इथून पुढे पक्षाची भविष्यातली वाटचाल कशी असावी आणि पक्षाची काय दिशा असावी हे ठरवणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीने जे आहे ते हे चिंतन शिबिर अतिशय महत्त्वाचं आहे आणि 9:30 वाजता या चिंतन शिबिराची जी आहे ती सुरुवात होणार आहे। प्राजक्ता, उदय, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुढची एक मोठी बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान दोन्ही शहरांमध्ये राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे।